एक प्रश्न आहे. आपल्या आयुष्यात असं कधी होतं का, की वाटतं हे माझ्याच बाबतीत का घडतंय? म्हणजे समजा नोकरी गेली किंवा नातं तुटलं आणि आपण विचार करतो मीच का? अगदी. आणि अशाच वेळी मला वाटतं एक जुनी म्हण आपल्या कानावर हमखास पडते. आलिया भोगासी असावे साधर. बरोबर. पण याचा अर्थ नक्की काय? म्हणजे फक्त गप्प बसून सगळं सहन करायचं का? चला, आज या म्हणीचा खरा अर्थ काय आहे तो सोपा करून समजून घेऊया. हो, कारण अनेकांना वाटतं की साधर असणे म्हणजे कमजोरी किंवा एक प्रकारे हार मानणे. हो, हतबल होणं. अगदी. पण तसं अजिबात नाहीये. याचा खरा अर्थ आहे की जे नशिबाने किंवा परिस्थितीने आपल्या वाट्याला आले त्याला रडत न बसता स्वीकारायचा आणि त्याला तोंड द्यायला तयार राहायचं. अरे वाह! म्हणजे तक्रार करण्यात जी शक्ती जाते, तीच शक्ती परिस्थिती हाताळण्यात वापरायची. हे तर असं झालं, की अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. आता आजच का पाऊस आला म्हणून चिडचिड करत भिजायचं, की पटकन छत्री शोधायची? एकदम बरोबर. खूप छान उदाहरण आहे हे. पाऊस थांबवणं आपल्या हातात नाही, पण त्या परिस्थितीत काय करायचं हे नक्कीच आपल्या हातात आहे. आणि स्वीकार म्हणजे आधी हे मान्य करणं, की हो मला त्रास होतोय किंवा हे खरंच अवघड आहे. ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. आणि मग ते जे म्हणतात ना, देवावरी भार घालून या, त्याचा काय संबंध लावायचा इथे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याचा अर्थ जबाबदारी ढकलणं असा होत नाही. पण ते तसंच वाटतं ना ऐकताना. हो, गैरसमज होऊ शकतो. पण त्याचा खरा अर्थ आहे की मी माझे पूर्ण प्रयत्न करतोय आणि जे माझ्या नियंत्रणाबाहेर आहे त्यामुळे येणारं ओझं मी माझ्या मनावर घेत नाहीये. हे ओझं हलकं झालं की नाही की माणूस पुढे जाण्याचा विचार करू शकतो. अच्छा, म्हणजे आजच्या ह्या इन्स्टंट जगात हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला सगळं कसं लगेच हवं असतं. हो, पण आयुष्य काही इन्स्टंट नसतं. काही टप्पे पार करावेच लागतात, नाही का? ही म्हण आपल्याला आठवण करून देते की टिकून राहणं महत्वाचं आहे. अगदी. प्रश्न हा नाहीये की तुमच्या वाट्याला काय आलंय. प्रश्न हा आहे की तुम्ही त्याला सामोरं कसं जाताय. तक्रार करत की तयारीने. ही म्हण आपल्याला आतून कणखर बनवते. तर आलिया भोगासी असाले सादर ही फक्त एक म्हण नाही. मला वाटतं ती एक जीवनदृष्टी आहे. ती आपल्याला परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवते. बरोबर. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नसतं, पण प्रत्येक प्रश्नाला सामोरं कसं जायचं हे नक्कीच आपल्या हातात असतं. आणि जर तुम्हालाही आज या म्हणीचा एक नवीन सकारात्मक अर्थ समजला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा अनेक गोष्टी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या हे ऐकलंय का या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.